राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महाराज, अनेक प्रवचनं ही मी रेकॉर्डिंग केली, पण त्यात फक्त साऊंड रेकॉर्डिंग होतं. अनेकांचे मला निरोप आले, प्रत्यक्ष अनेकांनी फोन केले आणि महाराज प्रत्यक्ष आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करावं असं सगळ्यांचं एक हट्ट म्हणा किंवा प्रेमाने म्हणा, त्या सगळ्यांनी मला सांगितलं आणि लाईव्ह रेकॉर्डिंग करायला सांगितलं आहे. त्याप्रमाणे आज पहिला महाराज प्रयत्न आहे लाईव्ह रेकॉर्डिंगचा, प्रवचनाचा. आपला विज्ञान योगातला शेवटचा टप्पा सुरू आहे. अध्याय वास्तविक पाहता गीतेच्या अध्यायाच्या रूपाने अध्याय संपलेला आहे, परंतु ज्या 30 ओव्या माऊलींनी लिहिल्या आहेत अध्यायाच्या नंतर, त्या 30 ओव्यांमध्ये भगवंताचं मत, अर्जुनाचं मत आणि माऊलींनी प्रत्यक्ष मांडलेलं स्वतःचं मत, असे 3 टप्पे आहेत. मागच्या प्रवचनामध्ये आपण भगवंताच्या मताचा विचार केला आणि आत्ताचं जे आहे आपण अर्जुनाची जी मानसिकता आहे, मागाची अडकला, म्हणजे तो मागच्याच विचारांमध्ये अर्जुन अडकलेला आहे. त्या विचारांच्या मध्ये नक्की अर्जुनाच्या मनात काय चाललं आहे हे माऊलीने या ओव्यांमधनं आपल्याला मांडलेलं आहे. ओवी आहे महाराज. मग चमत्कारला म्हणे ये जळीची मा तारांगणे, कैसा जखविलो असलगपणे अक्षरांसीन. ये पदे नवती पुडती गगनाचिया घडिया, येथ आमुची मती बुडालिया थावो न निघे. अर्जुनाची ना मानसिकता आहे. भगवंतानी ज्ञान त्याला दिलेलं आहे, समोर मांडलेलं आहे. अनेक शब्दांमध्ये, अनेक वाक्यांमध्ये हे ज्ञान महाराज त्या माऊलींनी जसं या ओव्यांमधून मांडले आपल्यासमोर, तसंच भगवंतानी अर्जुनासमोर पण मांडलेलं आहे. पण अर्जुनाची जी महाराज मानसिकता आहे, तर ज्ञान समोर आहे पण ते समजत नाही आहे. जशी ज्ञानेश्वरी आपल्या समोर असते, लिहिलेलं असतं, त्याचा अर्थही खाली दिलेला आहे, परंतु नीट आपल्याला त्याची उकल होत नाही. आपल्याला त्याचा नक्की काय उपयोग आहे, कशासाठी हे म्हटलेलं हे आपल्याला समजत नाही. अर्जुनाची जी मानसिकता आहे महाराज, या अर्जुनाच्या मानसिकतेमध्ये हा तुमच्या आणि आमच्या मनाचा सुद्धा महाराज माऊलींनी विचार मांडलेला आहे. मग चमत्कारला म्हणे, कोण? अर्जुन. ये जळीची मा तारांगणे. जळीची मा तारांगणे या शब्दाचा अर्थ असा आहे, आकाशात असलेले जे तारे, ग्रह, जे काही नभाचं तारांगण आहे त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलेलं आहे. मी त्याला स्पर्श करू शकत नाही आहे, कारण ते पाणी आहे, त्याचं प्रतिबिंब ते आहे. मला असं वाटतंय की हे मला समजलं आहे, परंतु ते केवळ प्रतिबिंब आहे. त्याला मी स्पर्श करू शकत नाही आहे, त्याचा मी अनुभव घेऊ शकत नाही, कारण खरे तारे हे आकाशात आहेत. उपमा आहे ती, पण देताना माऊलींनी मांडलेली जी रचना आहे ना ती फार महत्त्वाची आहे. कैसा जकविलो सलगपणे अक्षरांसीने. जकविलो याचा अर्थ मी त्या भ्रमामध्ये अडकून गेलो किंवा त्या रूपामध्ये मी गुंतून गेलो. झकविलो असलगपणे अक्षरांचेनी. ही जी अक्षरं जी मांडली, ज्या शब्दांमध्ये या परब्रह्माने, भगवान श्रीकृष्णाने माझ्यासमोर जे मांडलं, ते देवा तू मांडलेली जी अक्षरं आहेत इतकी सुंदर आहेत का त्या अक्षरांमध्येच मी गुरफटून गेलो आहे. आणि अक्षरांमध्ये मी गुरफटून गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराज अर्जुनाच्या मनात चाललेल्या आहेत. त्याला वाटतंय की मला ज्ञान मिळालं आहे, पण ते वास्तविक पाहता ज्ञान त्याला मिळालेलंच नाही आहे. त्याच्यासमोर केवळ ते मांडलं गेलं आहे. आणि त्यानंतरची मग ओवी आहे, ये पदे नवती फुडिया गगनाचिया घडिया, येथ आमुची मती बुडालिया. इथे आकाशाच्या अनेक घड्या आहेत. ही काही पदं नाही आहेत, हे काही शब्द नाही आहेत, हे काही ज्ञान नाही आहे. ह्या ज्ञानाच्या शब्दांच्या अनेक घड्या आहेत. म्हणून म्हणतो महाराज की एक ओवी नुसती शब्दार्थिक एका 2-3 वाक्यांची ओवी नसते, त्याच्यामागे अनेक
कंगोरे असतात, अनेक विचार असतात, अनेक विचारांनी गुरफटलेली ती ओवी असते. म्हणून त्याला गगनाची या घड्या, आकाशासारखं मोठ्या त्याच्या घड्या आहेत की त्या घड्या उलगडणं हे मानवाला शक्य नाही. माऊलींनी मांडलेली ओवी उलगडणं हे जसं शक्य नाही, त्याप्रमाणे अर्जुनाची तीच परिस्थिती आहे. भगवंता तुम्हाला सांगितलेस, पण हे ज्ञान काही मला उलगडून बघता येत नाही किंवा मला ते आत्मसात करता येत नाही आहे. येत आमुची मती बुडालिया धावो ननगी. इथे आमची बुद्धी संपली, बुद्धीची विचार करण्याची शक्ती संपली. थावो ननगी, थावो याचा अर्थ मला इथे बुद्धीमध्ये माझ्या हे येण्यासाठी जी शक्ती आहे ती शक्ती आता संपलेली आहे. मला तिथे शक्यच नाही आहे, मी थकून गेलेली आहे बुद्धी, मी आता त्याचा विचार करू शकत नाही. इतक्या या शब्दांच्या अनेक घड्या आहेत. एवढं सांगितल्यानंतरसुद्धा अर्जुनाला ते ज्ञान मिळालेलं नाही आहे, ज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे. ज्ञान मिळालं असंच वाटत असलं तरी अर्जुन प्रत्यक्ष रूपामध्ये ते ग्रहण करू शकत नाही आहे. वाचुनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. मग विनविले सुबटे, हा हो जी ये एक वाटे, सातही पदे अनुष्ठिते नवला हाती. ही 7 पदं आहेत. ही सगळी 7च्या 7 पदं जी तुम्हाला सांगितलीस, मग त्यात परब्रह्म असेल, अध्यात्म असेल, अधिदैवत असेल, ही सगळी जी 7 पदं तू सांगितलीस ना, ही 7ही पदं मला अजिबात समजलेली नाहीत. अक्षरं समजली, पण मला प्रत्यक्षरित्या त्या 7ही पदांचा कुठलाही बौद्धिकदृष्ट्या आलं म्हणजे अर्थही लागलेला नाही आणि त्याचं आकलनही झालेलं नाही. एरवी अवधाच नाचेनी वाहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचेनी अंगवणे बोलो लाहाती. परी तैसे हे नोहेची देवा, देखीला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची जीवा विस्मयो झाला. हे सगळं जे आहे ना महाराज, हे सगळं अनाहूतपणे म्हणजे अगदी सहज मला असं वाटलं की हे ज्ञान प्राप्त झालं आहे. हे ज्ञान तू सांगितलेल्या शब्दांमध्ये मी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की मला ते समजलं आहे, पण ते कधीही मला समजलेलं नव्हतंच हे आत्ता मला कळत आहे. मी केवळ अवधानाचे वाहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचे अंगवणे बोलू, मला असं वाटतंय, मी ऐकलंय, पण माझ्या बुद्धीला ते काही समजत नाही आहे. परी तैसे हे नोहेची देवा, ते तसं नाहीच आहे असं मला वाटतंय, पण ते समजलं आहे असं जरी वाटत असलं तरी ते तसं नाही आहे. देखीला अक्षरांचा मेळावा, अनेक अक्षरं, अनेक शब्द तुझ्या मुखातनं माझ्यासमोर आली आणि विस्मयाची जीवा विस्मय झाला आणि मला आश्चर्य वाटलं. या सगळ्या शब्दांचं मला एक आश्चर्य महाराज वाटलं, असं अर्जुन भगवंताला सांगतोय. महाराज या गोष्टीसाठी ना एक विचार करण्यासारखी महाराज गोष्ट आहे की आपण अनेक वेळेला ना आपल्याला असं वाटतं महाराज की मला हे समजलं, मग एक अध्याय असेल, एक ओवी असेल, एक दृष्टांत असेल, आपल्याला असं वाटतं आपल्याला समजलं आहे. ज्ञानेश्वरीचा अध्याय झाल्यावर असं आपल्याला वाटतं की आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान प्राप्त झालं आहे आणि त्याच्या जीवावर आपण बोलायला लागतो, कारण आपण सांगायला लागतो, आपण समोरच्याकडे आपली विद्वत्ता मांडायला लागतो. माऊलींनी तोच विचार इथे मांडला आहे की विद्वत्ता तुम्ही सांगताय, परंतु तुम्हाला समजलं आहे का? हा एक शाब्दिक फटकार आहे महाराज. आम्हाला जे विचारवंत आहेत, जे या गोष्टीचा विचार करतायत, जे असं समजतायत की मला समजलं आहे, त्या प्रत्येकासाठी ओवी एक चपराक आहे. तुला जरी असं वाटत असेल की मला समजलं आहे, तरी ते निश्चित तुला समजलं आहे का याचा तू पहिले अंदाज घे, विचार कर दुसऱ्याला सांगण्याच्या आधी. हा विचार महाराज माऊलींनी जो मांडला आहे ना, तो तुमच्या आमच्यासाठी आहे.
यातली मेक खुबी जी माऊलीने अर्जुनाच्या रूपाने लिहिलेली आहे ती आपल्यासाठी आहे. जरी तुला वाटत असेल की ही ओवी, हा अर्थ, हे ज्ञान मला समजलं, परंतु ते तसं नाही. तुला निश्चित समजलं आहे का याचा नीट अभ्यास कर, पुन्हा पुन्हा विचार कर, मगच दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न कर. सहजगत्या जर तू बोललास का मला समजलं आहे, का त्या ठिकाणी ज्ञान थांबतं. बुद्धी विचार करणं सोडून देते. अर्जुनाची जी अवस्था आहे ती अर्जुनाची अवस्था महाराज माऊलींनी मांडलेली आहे. कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पायना तव चमत्कारे अवधान ठकले. तेवीची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळूनच आहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिपाय दृष्टी सुनी, तेवीची माझी श्रेवणी आरती आपुली. काय महाराज अर्जुन म्हणतोय? ही कानाची ने गवाक्षरे, कानाने मी ते सगळं ऐकलंय. बोलाचे रश्मी अभ्यंतरे, अत्यंत सुंदर अशी जी किरणं आहेत, जशी किरणं यावीत तुझ्याकडनं तशी ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची ही किरणं, या विचारांची किरणं माझ्या या कानातून आतमध्ये गेलीत. पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. हा चमत्काराने किंवा एक विशेष गोष्टीने कानातून आतमध्ये गेली आहेत ती, हे निश्चित, परंतु ती मला काही समजायला तयार नाही आहेत. माझी बुद्धी त्याच्यावर विचार करायला तयार नाही आहे. माझी बुद्धी ही अडकून पडली आहे, कारण मला ते शब्दच समजत नाहीत. मला असं वाटतंय मला समजलं आहे. ही घालमेल बघा, अर्जुनाची घालमेल आहे की जे तू सांगितलंस ते सगळंच्या सगळं मी ऐकलं, त्याचा मी विचार केला आणि मला वाटलं की मला समजलं आहे, म्हणून मी स्वर्गाला वेडावून दाखवण्याची माझी मानसिकता आहे. स्वर्गसुखसुद्धा, स्वर्गात ही गोष्ट नाही जी मला भगवंतानी सांगितली आहे, याच्याबद्दलचा अत्यंत आनंद आदर आहे मला होतं आहे. आणि स्वर्गसुखाला मी कमी लेखतो आहे किंवा माझ्यासमोर ते कमी आहे अशी जरी मला वाटत असलं तरी प्रत्यक्ष मी विचार केला तर मला काहीच समजलेलं नाही. ही विनम्रता, ही अत्यंत कमी शब्दात आपल्या गुरुकडे आपल्याला अजून काहीतरी मिळावं ही केलेली याचना, या सगळ्या गोष्टी महाराज अर्जुनाच्या लेखी आहेत. तुम्हाला आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की भगवंताकडे ज्ञानप्राप्तीसाठी ज्यावेळेला आपण हे करतो त्या प्रत्येक वेळेला आपल्याला ती याचना, मला काहीही समजलेलं नाही ही भावना आणि विनम्रता तुम्हाला सांगावं, या तिन्ही गोष्टी अत्यंत आदरयुक्ताने असल्या पाहिजेत. या पुढच्या ओवींमध्ये महाराज सांगितलेलं आहे. कैसे पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंगो नेदी शिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला. कैसी पुसती पाहे पा जाणीव, अर्जुन कसा विचारतोय बघा. भिडेची तरी लंगो नेदी शिव, अलिंगन देतोय तो विचारांनी भगवान श्रीकृष्णाला मित्र सखा म्हणून आलिंगन देतोय. पण त्याच वेळेला ज्या श्रीगुरूच्या भूमिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत त्या भूमिकेला अजिबात तडा जाऊ देत नाही. तो आत्ताही त्या रथाच्या खाली हात जोडून वज्रासनात भगवंताकडे बघत बसलाय. तो मला ज्ञान मिळालं म्हणून त्या रथावर येऊन बसलेला नाही. सारथ्य जरी भगवान करतोय तर मागच्या रथावर येऊन बसतो, आता मला ज्ञान दे, असं अर्जुनाने केलेलं नाही. विनम्रता तशीच ठेवली आहे. म्हणून माऊलींची फार ओवी सुंदर आहे. कैसे पुसती पाहे पास जाणीव, अत्यंत जाणीवपूर्वक अर्जुन भगवंताला कसं विचारतोय. भिडेची तरी लंगो नेदी शिव, कुठल्याही परिस्थितीत मर्यादा ओलांडत नाही आहे. भिडे म्हणजे विचारतोय, प्रश्न विचारतोय, ज्ञान विचारतोय, शंका विचारतोय, परंतु कोणत्याही परिस्थितीत आपली मर्यादा ओलांडत नाही आहे. एरवी श्रीकृष्ण हृदयाशी खेवो देवो सरला, अक्षरशः हृदयाशी म्हणजे त्याच्या जवळ आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्ण सखा आहे, मित्र आहे, सगळं असलं त्याचं देव पण सरलं तरी आत्ता तो प्रत्यक्ष श्री गुरुच्या रूपात आहे. अहो श्री गुरु ते जय पुसावे, तै येणे माने सावध होवावे, हे एकची जाणे आगवे सव्यासाची. अहो श्री गुरु ते जय पुसावे, प्रत्यक्ष श्री गुरुला जसं विचारायचं असतं ते विचारण्याची एक महाराज पद्धत आहे, ती एक विनम्रता आहे. त्या सगळ्या गोष्टी, सगळे विचार
गुरुशी तर्कानुसार विचारताना सुद्धा एक मर्यादा, शब्दांची असलेली विनम्रता आणि तुमचा भाव अत्यंत आदरयुक्त असला पाहिजे. माऊलींनी किती सुंदर ओवींमध्ये मांडले बघा. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संचय वावडेलपणे सांगेल ते. अशा प्रकारे अर्जुनाची जी मानसिकता आहे, आत्ताच्या भूमिकेमध्ये तो माझा मित्र आहे, तो माझा सारथी आहे, जरी देव असला तरी तो माझ्याबरोबर माझ्या रथाचं सारथ्य करायला आलेला आहे, ही भूमिका सगळी अर्जुनाने बाजूला ठेवली आहे. आत्ता मला ज्ञान देणारा हा समोर माझा श्रीगुरू आहे आणि श्रीगुरूला विचारताना त्याची मर्यादा, त्याचा आदर, त्याचा सन्मान माझ्या शब्दातनं मांडला गेला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे. माझ्या शरीराची तशी देहबोली असली पाहिजे, हे शिकवण्याचं काम माऊलींनी ओवीतून केले. अर्जुन जरी रथावरती गांडीव धनुष्य घेऊन रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाच्या मागे उभा असला तरी प्रत्यक्ष रूपाने आत्ता जमिनीवर बसलेला एक शिष्य आपल्या गुरुकडे ज्ञानाची याचना करतोय, ही मानसिकता, हे अर्जुनाचं मन माऊलींनी ओव्यांमधनं मांडले. आता शेवटचा टप्पा माऊलींच्या स्वतःचा आणि प्रत्यक्ष माऊलींना काय वाटतंय त्याचा आहे. ती अवधान द्यावे गोठी, तुम्ही हे सगळं लक्षपूर्वक ऐका. बोली जेल नीट मराठी, या मराठी शब्दांमध्ये, मराठी वाक्यांमध्ये मी नीट तुम्हाला समजावून सांगीन, जैसे कानाचे आधी दिठी उपेगा जाय. असं सांगीन की कानातून ते शब्द तुमच्यापर्यंत जाण्याआधी तुमच्या हृदयापर्यंत पोचतील. अशा शब्दांमध्ये, अशा मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला हे ज्ञान सांगीन. मी तुम्हाला पुढचा अध्याय सांगीन. मी तुम्हाला भगवंताचं आणि अर्जुनाचं बोलणं सांगीन, जे संजयने ऐकलं आहे. संजयला अजिबात माऊलींनी सोडलेला नाही, कारण ऐकलेलं ज्ञान, ऐकलेली गीता ही संजयने ऐकली आहे. त्याच्यामुळे संजयला जे आहे सांगितलेलं, आनंदाने त्याच्या आवडीनुसार त्यांनी जे जे सांगितलं आहे ते माऊली आपल्या शब्दांमध्ये, मराठी भाषेमध्ये हे ज्ञान तुमच्या पुढे सादर करणार आहेत. ती भाषा मराठी आहे असं सादर करणार आहेत की थेट तुमच्या हृदयाला आधी भिडेल आणि मग कानातून जाईल. फार किती छान कल्पना आहे बघा. बुद्धीची या जिभा, बोलाचन चाखता गाभा, अक्षरांची या व्हांबा, इंद्रिये जिती. पहा मालतीचे कळे. आता इथे उदाहरण दिले. बुद्धीची या जिभा, बोलाचं न चाखता गाभा, अक्षरांची या भावा, इंद्रियांच्या करवी, अक्षरांच्या भावा, अक्षरांच्या पेक्षा पलीकडे जाऊन बोलाचं न चाखता गाभा. कशाने? बुद्ध्याची या जिभा. बुद्धीने ते जे शब्द आहेत त्या शब्दांचा कोणताही विचार न करता, कसं त्याला न स्पर्श करता, त्याचा विचार न करता, अक्षरांमध्ये भांबावून न जाता, इंद्रिय जिती, इंद्रियांमध्ये, प्रत्यक्ष त्या इंद्रियांमध्ये तुम्हाला, या इंद्रियांमधनं तुम्हाला हे जाणीव होईल आणि तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल. त्यासाठी ती इंद्रिय तुम्हाला आपल्यापासून बाजूला ठेवता आली पाहिजे. म्हणजे जे जे तुम्हाला काही मी ज्ञान आता मराठी भाषेतून सांगेन, त्याच्यासाठी संपूर्ण पंचेंद्रिय बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बुद्धी आणि मन माझ्याकडे तुम्ही केंद्रित करा, हे माऊलींनी सांगितलं आहे. प्रत्यक्ष माऊलींचं बोलणं आणि माऊलींची ओवी या दोन्ही गोष्टी तुम्हाला विचार करायला लावतात की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीवर आहात. आता इथून तुमचं मन भरकटण्याची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळी माऊली म्हणतात, मन स्थिर करा. अध्याय संपला असेल तरी पुढचा अध्याय सुरू होतो आहे. मन स्थिर करा, बुद्धी स्थिर करा आणि मी काय सांगतो ते ऐका. पहा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे, परी वरचिला बरवा काही डोळे सुखिये नवती. तैसे देशीची हववा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाची गावा लेसा जायजे. ऐसी नागरपणे बोलू निमेते बोलणे, एका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा.
निवृत्तीनाथ हे माझे गुरु आहेत, त्यांचा ज्ञानदेव हे तुम्हाला काय सांगणार आहे? याची नागरपणे बोलून निमे ते बोलणे. शब्द असे असतील की ते ऐकल्यावर तुमचं सगळं बोलणं आपोआप बंद होईल. तुम्ही शांत व्हाल, त्याचा विचार करायला लागाल. परंतु त्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण दिलं आहे. कुठलं उदाहरण दिलं आहे? मालतीच्या फुलांचा कुठल्याही फुलांचा सुवास तुम्हाला येतो, गुलाबाचा सुवास तुम्हाला येतो, पण त्याचं जे रूप आहे ते डोळ्यांनी बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होत नाही का? वासाने जसा आनंद होतो तसा तुम्हाला त्या डोळ्यांनी बघितल्यावर सुद्धा त्या रूपाचा आनंद होतो, आणि त्या रूपाचा आनंद तुम्ही डोळ्यांनीही घ्या, तसा नाकाने परिस्पर्श परिमल आहे तो सुद्धा घ्या. तसं कानांनी ज्यावेळेला तुम्ही अक्षर ऐकाल त्यावेळेला हृदयातून, तुमच्या बुद्धीतून त्याला स्पर्श करा, आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या मराठी भाषेतून तुम्हाला इतक्या सुंदरपणे तुमच्यापुढे मांडीन की ती थेट तुमच्या हृदयाला भिडतील. अशा सगळ्या विचारांनी माऊलींनी हा शेवटचा टप्पा सांगितला. इथे आज आपला विज्ञान योग हा अध्याय संपला. 7वा अध्याय आज आपला पूर्ण झाला. महाराज हे प्रवचन आज आपल्यापुढे सादर केलं. हे सादर केलेलं प्रवचनात 7वा अध्याय आज पूर्ण झाला. आपण पुढच्या प्रवचनात 8वा अध्याय सुरू करणार आहोत. आज 7वा अध्याय पूर्ण झाला आहे म्हणून ज्यांनी सलगपणे ही ज्ञानेश्वरी ऐकली आहे, 7वा अध्याय त्यांनी सलगपणे ऐकला आहे, त्यांनी आजच्या दिवशी हा अध्याय ऐकल्यानंतर, हे प्रवचन ऐकल्यानंतर घरात कोणती एक गोड गोष्ट करावी, देवाला नैवेद्य दाखवावा आणि आपण हा ग्रहण करावा, कारण आज 7व्या अध्यायाची पूर्तता आपण केलेली आहे. सुंदर आजचं प्रवचन होतं. या प्रवचनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि आपल्यापुढे मांडावं अशी अनेकांची इच्छा होती. आज ही आपल्या सगळ्यांच्या इच्छेने आणि माऊलींच्या कृपेने हा आज व्हिडिओ मी आपल्यापुढे सादर केला आहे. हे प्रवचन या व्हिडिओतून सादर करताना जी काही सेवा माऊलींची घडली, माऊलींचे जे शब्द होते ते माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्यासमोर मांडताना जी उत्तमोत्तम अशी गोष्ट आपल्यापुढे आली ती सगळी माऊलींची आहे. हे सगळं ज्ञान माऊलींचं आहे. यात जर काही चुकून माझ्याकडनं काही शब्द अपुरा असेल, विचार अपुरा असेल तर तो दोष केवळ माझा, ज्ञान माऊलींचं असं म्हणून या 7वा अध्याय त्यात झालेली संपूर्ण सेवा ही माऊलींच्या चरणी अर्पण करतो. ही अर्पण केलेली सेवा सगळ्यांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये उत्तम पुनर्जन्म घेण्यासाठी लाभयुक्त ठरावी अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आजचं प्रवचन महाराज इथेच थांबवतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू महाराज. तुर्तास राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.